सरकारने अधिकृतरित्या अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावे अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली. विशाल गवळी यांचा अंत्यविधी विठ्ठलवाडी स्मशानभूमीत त्याच्या कुटुंबियाकडून करण्यात आला. यावेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 25 वर्षाच्या राजकारणात आम्ही अनेक मुख्यमंत्री आणि मुले बघितली आहेत. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं काम उजवे असल्याचं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी कल्याण येथे केले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे येथे समुद्रकिनारी रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. नवी मुंबई येथे पंजाबी समाजाच्या माध्यमातून विसाखी सत्संगच्या कार्यक्रमाला लावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी. अमरावती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाच्या ठिकाणी श्वान पथकाकडून करण्यात आली पाहणी. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत आदर्श विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने 12 धावांनी दिल्ली कॅपिटल्सवर केली मात. मुंबई इंडियन्सने 20 षटकार केल्या होत्या. 205 धावा उत्तरादाखल दिल्ली कॅपिटलच्या सर्व बाद 193 धावा. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदेरी येथील आकाराम लक्ष्मण पाटील हे जंगली गव्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून मरण पावले असल्याची घटना शनिवारी रात्री 9:30 वाजता घडली असून या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जे मते घेऊन मुख्यमंत्री झालेत ते आमच्या पाणी प्रश्नावर आणि कचऱ्याच्या प्रश्नावर कधी तोडगा काढणार, आमदार आदित्य ठाकरे यांचा प्रश्न. मुंबईकरांना मिळणार हक्काचं पाणी, टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. राजस्थान रॉयल विरुद्धच्या सामन्यात 16व्या षटकात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल क्रीज फलंदाजीच्या दरम्यान धाव घेत असताना विराट कोहलीला बेचैनी झाल्याने संजू सॅमसन याने त्याच्या हृदयाचे ठोके तपासले. बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदर बांद्रा येथे स्पॉट झाली. अभिनेत्री भाग्यश्री आणि शमा सिकंदर यांनी विक्रम बावा यांच्या जन्मदिवस पार्टीला हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने NIF ग्लोबल नवी मुंबई येथे झालेल्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. जेव्हा अजमल कसाबने तुरुंगात बिर्याणी मागितली तेव्हा देश संतापला होता, पण जेव्हा 26/11च्या हल्ल्याचा सूत्रधार तेहबूर हुसेन राणाने मागणी मांडली तेव्हा सुरक्षा दलाने त्याची इच्छा पूर्ण केली. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन एनेवर्ड गाला एक्झिबिशन येथे हजेरी लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे आंबेडकर अनुयायीकडून बाबासाहेबांना मानवंदना. सायन पनवेल महामार्गावर बेलापूरपासून नेरूळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. माझ्या भावाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवलं आहे असा रील स्टार सुरेंद्र पाटीलच्या भावाचा आरोप.